माझ्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते सगळे चळवळीतले आणि आंदोलनातले गुन्हे आहेत। परंतु पोलिसांनी बुलढाण्याच्या न्यायालयामध्ये असा विनंती अर्ज केला की माझे सगळ्या गुन्ह्यातले जामीन रद्द करून मला तुरुंगात ठेवा। लोकसभा निवडणुकीची जशी घोषणा केली तसे काही नेते मंडळी यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे उद्योग त्या ठिकाणी करतायत। पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला 1 वर्ष तुरुंगात टाकण्याचा डाव या काही सत्ताधारी नेत्यांचा आहे आणि माझी त्यांना भीती वाटते। जो जनाधार आम्हाला गावागावातून मिळतोय, लोकांचा पाठिंबा मिळतोय, त्यामुळे मला तुरुंगात टाकून निवडणुकीच्या मैदानातून बाजूला करायचं असा काही नेत्यांचा प्लान आहे। त्यामुळे हे सगळं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते करतायत। मला 1 वर्ष नाही, मला 10 वर्ष तुरुंगात टाका, वेळ प्रसंगी मला फासावर चढवा, परंतु मी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणं थांबवणार नाही। वेळ प्रसंगी तुरुंगातून निवडणुकीच्या मैदानात उतरू, पण आंदोलन किंवा चळवळ ही थांबणार नाही। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आमची लढाई सुरूच राहणार आहे। आमदार संजय रायमुळकर यांनी आपल्या उत्तराला प्रत्युत्तर दिले। ते म्हणाले की मेकरात कसे येऊन गेले त्यांनी ते सांगावं। मेकरात तर नेहमीच येतो, दर आठवड्याला येतो, डंके की चोट पे येतो, त्यात मध्ये काय मोठी गोष्ट आहे? कसे येऊन गेले म्हणजे गाडीने येऊन गेलो होतो आम्ही आणि नेहमीच गाडीने येतो। आता मागच्या आठवड्यात मी बुलेटवर 2 व्हीलर ना तिथं फिरलो, नेहमीच मी जातो। आता काल रात्री माझी सभा मेकर मतदारसंघातच होती, त्यामुळे त्यात काय कसे येऊन गेले म्हणजे काय? गाडीने येत असतो माणूस, पायी थोडी येतो बुलढाण्यात। रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका।